भावा बहिणीनो, मला एक जण काय म्हणलाय, माझ्या संग लग्न कर, जमिनीवर सुद्धा पाय टाकू देणार नाही. आणि ते हाय किती वर्षाचा? 36 वर्षाचा. बघा आता तुम्ही, 36 वर्षाचा मला म्हणतंय माझ्या संग लग्न कर, जमिनीवर पाय टाकू देणार नाही आणि राणीसारखं ठेवीन तुला. काय काय माहिती. म्हणून म्हणते हे चांगल्या चांगल्यांच्या संसारात अशी हे करतेत ना, ढवळाढवळ संसार उद्ध्वस्त करतेत, चांगले चांगल्यांचे मन बुद्धिभ्रष्ट करतेत. ते लोक तसेच असतील बघा. आधी काय झालं, आता मी व्हिडिओ बनविते, पण व्हिडिओ बनविते म्हणून एवढी मोठी माझी ही आहे का, चूक आहे का? व्हिडिओ तर कोणी बी बनविते का नाही? व्हिडिओ मी बनविते आणि टाकीते फेसबुकवर, कमेंटवर कमेंट, कमेंटवर कमेंट, काय 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 मागे. आणि पुन्हा मग त्या कमेंट मला बोलू वाटण. आता ते शॅक्सिन फेक्सिन तसल्या कमेंट. तर मग मॅसेज बी बोलकी चहा झाला का, नाश्ता झाला का, का बोलत नाहीस, का बोलत नाहीस, बोलकी. काय बाई. मग काय केलं, माझ्या नवऱ्यानं बरं का व्हिडिओ कॉल केला डायरेक्टच. मग तर लईच फसली, मीच फसली, कळलं का? व्हिडिओ कॉल केला माझ्या नवऱ्यानं आणि फसले मी. ते कसं, त्याला वाटायलं व्हिडिओ कॉल मीच केलाय काय की. व्हिडिओ कॉल केला, काय करा ना म्हणलं, हे असलं माझ्या अकाउंटवरून काहीच करायचं नाही म्हणलं, अशी कुठाने डायरेक्ट कट केला व्हिडिओ कॉल. पण त्याला गेला ना ते व्हिडिओ कॉल. मग व्हिडिओ कॉल गेल्याच्या नंतर त्याला वाटायलं मीच केलाय का काय की, अशी भानगड झाली. आणि पुन्हा बाई त्याच्या मनातलं असं बोलायला की काय सांगू तुम्हाला. म्हणजे ते माझ्या नोटिफिकेशनवर मला मेसेज डायरेक्ट दिसतंय, इंस्टाचा, फेसबुकचा आणि यूट्यूबचा सुद्धा. तर मला म्हणतं या माझ्या संग लग्न कर, तुला जमिनीवर बी पाऊल टाकू देत नाही, तुला राणीसारखं ठेवीन मी इंजिनियर आहे आणि कुठं मलेशियाला आहे, मी मलेशियाला राहतोय, असं बोलायला. बाई म्हणलं हे काय काय भानगड झाली माय. मग मीच बोलले बघा, मी म्हणलं दादा ही काय बोलायची भाषा आहे का? तर म्हणतोय काय झालं, मी रिप्लाय करीत नाही तर तिथंच थांबायचं का नाही? तर म्हणतोय तू व्हिडिओ कॉल केलतास. हे बघा, म्हणून म्हणायले व्हिडिओ कॉल माझ्या नवऱ्यानं केला, पण ते पटकून कटबी केला, पण ते व्हिडिओ कॉल गेला त्याला आणि त्याची गलतफहमी झाली, व्हिडिओ कॉल मीच केलाय असं झालं ते. म्हणतं व्हिडिओ कॉल तू केलास मला. बाई मी म्हणलं चुकून लागलाय, म्हणलं माझ्या नवऱ्याच्या हातानं लागलाय, म्हणलं चुकून लागलाय, सॉरी त्याच्याबद्दल. पण असं बाया माणसाला बोलणं योग्य आहे का? असे कितीक जणीचे तू संसार उद्ध्वस्त केलेस ते सांग मला. मी आता डायरेक्ट बोलते, किती जणींचे संसार उद्ध्वस्त केलेस असं गंडवून फसवून, ते सांग मला. तुझं वय काय हाय, माझं वय काय हाय, आणि तू काय बोलायलास? जरा इज्जतीनं बोललं तर कुठं बिघडतंय म्हणलं. तर म्हणतंय मी अपमानित अजिबात एक शब्द बी वापरला नाही तुला. मी म्हणलं तू तर करतोस म्हणलं, मेसेजवर तूच बोलतोस ना, बोलकी ह्याचा अर्थ काय?
मॅडम बोला की असं बोलू शकतोस ना. असं म्हणजे आमची तुम्ही झाली माहिती आहे का, तुम्ही झाली. मग मला म्हणतंय माझ्या भावना खऱ्या आहेत. अरे बाबा म्हणलं तुझ्या भावना आहेत खऱ्या, पण आता माझे लेकरं लग्नाला आले तर माझे लेकराचे लग्न करायचेत म्हणलं. मला माझ्या पोरासाठी पोरी बघायली म्हणलं. मी तुला का काळ पाडलाय का म्हणलं तिकडं, हा पोरी भेटणार का म्हणलं तुला. म्हणजे मी जरा कडू शब्दात बोलते किंवा अशी मी बोलली तर म्हणतंय तुझा हेच तर स्वभाव मला आवडत आहे. हे बघा पांचट झर असं पुन्हा ते वरून पुन्हा म्हणतंय तुझा हेच तर स्वभाव मला आवडलाय. हा रात्रंदिवस मी तुझेच व्हिडिओ बघतोय, मी तुलाच बघतोय फलानं बिस्तानं. हा तर मग त्याला मी हेच म्हणायले की तुला इंजिनियर आहेस, पैशावाला आहेस, मलेशियामध्ये राहतोस, मग पोरीचा काय काळ पडलाय का. तू बाबा पोरी संग बघ, काय करायची ती तुला पोरी संग कर, त्यांच्या संग लग्न कर, सेटल होय. आ तुझ्या घरी कोण कोण आहे म्हणलं, माय बाप बहीण भाऊ कुणी असनच ना म्हणलं. आ त्यांचा विचार कर, तुझा पैसा बँक बॅलन्स बनव, तुझ्या परिवाराला लाव. असं मी बोलत चालले. तर ते म्हणतंय पोरी कुठं सिंगल हायता, पोरी कुठं सिंगल हायता. म्हणलं हे तुझं बरोबर आहे, सिंगल नाही ता, पण लग्न केल्यास काय असतंय. लग्न करणाऱ्याच्या तर गळ्याला फाशी लागायली म्हणायला, लग्न करणाऱ्याच्या गळ्याला फाशी लागायली. हा पोरी पहिली गोष्ट सिंगल नाही ता, आणि त्या फक्त बँक बॅलन्स पैसा काढून घेण्यासाठी लग्न दुसऱ्या संग करायला आता भीती वाटती. असं म्हणायला भीती वाटती. पोरी संग म्हणजे पोरी संग लग्न करायचं भीती वाटती. तुझी क्वालिटी माझ्या लक्षात आली काही बोलायला, आणि तुझ्यासारखी लेडीज नाही मी बघितली. मला माफ कर, पण राजी होई रिलेशनमध्ये तरी राह माझ्या. बाय बाय तसलं काही तसलं बोलणंच न माहिती आहे का. तुला पाहिजे ती तू नुसतं बोल, तुला पाहिजे ती नुसतं तू बोल. तुझ्या घरी रडी काय हे. हा मग मी म्हणलं हे बघ पहिला शब्द मी तुला दादा म्हणले आहे, ह्याचं भान ठेव म्हणलं. पोरी तुला बघ म्हणायले, तुला चांगलं सांगायले, तुझ्याकडे जेवढा पैसा आहे तेवढा तुझ्या परिवाराला लाव म्हणायले. तर तू मला म्हणायलास की तुझ्या घरी पाठवितो म्हणशील ते. अरे म्हणलं घोडभर पाणी सुद्धा मी कोणाचं घेत नाही, घोडभर पाणी. तुझी इस्टेट तुझी ते धन दौलत लकलाभ म्हणलं तुला, पण हे असं पुन्हा जर बोललास ना कोण्या बाईला तर बघ म्हणलं जरा तरी इमानदारीनं वागार म्हणलं. लोकांचे संसार उद्ध्वस्त करू नका असं तसं लय बोलले मी बी. हां पण हे काय बोलणं झालं का हो. हां माझं वय काय, तुझं वय काय. हां वयाचं तरी ठेवा की भान. 25 वर्षाची तर दिसतीस तू, असं म्हणायला हवं. 25 वर्षाची दिसतीस तू. काय बी म्हणायलीस लेकरं लग्नाला आले तर मग लेकरं मोठाले आहेत, मी इतक्या वर्षाची आहे आणि तितक्या वर्षाची आहे. वाटत तर नाही तुला बघून. अरे म्हणलं बाबा ते व्हिडिओमध्ये फेक असतंय सगळं, फिल्टर लावतंय माणूस. हां जा यूट्यूबला आणि बघ म्हणलं मग हवा कशी आहे ती काळी जर माहिती आहे का. टाकलं माय ब्लॉक करून मी. हां तसल्या लोकांना जवळ धरायचं नसतंय. अरे का मग भुंगा लावून घ्यायची बारी झाली की. हां घरामध्ये आपल्यावर बरोबर आहे का नाही. पुन्हा अशी महानवऱ्याला बी बोलले मी लयच
झोपूच दिलं नाही त्याला 12-1 वाजूस तर नुसतं तन करीत बसले माझ्या नवऱ्याला बी मी. असे लोक आहेत बघा. आणि म्हणून चांगल्या चांगल्या बायाच्या बुद्ध्या भरट करून टाकायली. तर कळलं का? आता मला बी काय काय ऐकून तर घ्यावंच लागलं का नाही. एकदाच बोलले मी फक्त मॅसेजवर, पण ऐकून घ्यावं लागलं का नाही. मी बी लय बोलले, वक्ट सट्ट बी बोलले, चांगलं बी बोलले, म्हणजे सुधरून सांगायचा प्रयत्न केला मी. सुधारायचं नावच घे ना. ते डायरेक्टच मला म्हणतोय रिलेशनमध्ये तरी राह माझ्या. सकाळ संध्याकाळ फक्त बोलच आहे मला. तुला बोललं की माझं म्हणजे मी खुश राहतोय, मला चांगलं वाटतंय, मला आनंद होतोय. आनंद काय होतोय माझ्या बोलण्यात? बघा आता मी एवढी तुम्हाला बडबड करते, तुम्हाला होतोय का आनंद? मग किती कमालीची गोष्ट आहे का नाही. तू मला सकाळ संध्याकाळ तरी बोलच आहे, मॅसेजवरच बोलच आहे, पण बोलच आहे. टाकलं ब्लॉक करून. आणि नवऱ्याला म्हणलं माझ्या फोन हातात घ्यायचा नाहीस म्हणलं. असे कुठाने करीतोस का म्हणलं. कोण आहे की कोण नाही की कोणी बी असं दिनं. इथं रिप्लाय दिसायला का केलेला मी? एवढे मॅसेज कसं काय करायला आहे, एवढे मॅसेज कसा काय करायला आहे. म्हणून त्याला मी कॉल लावून बोलणार होतो. अरे बाबा त्यानं काय मॅसेज करायची ती करू दे ना. इकडून रिप्लाय जातय का ते बघ. असे बोलले नवऱ्याला बी की लयच. असे कुठाने होते तो ह्या सोशल मीडियावर, असे कुठाने होते तर माहिती आहे का. भावांनो भयानक आहे बरं का. आता म्हणजे आता सोशल मीडिया कोणाला माहिती नाही असं तर मी म्हणू शकत नाही, पण ना खरंच लय अवघड आहे. नांदन तिला पळवायचं आणि पळण तिला नांदवायचं, अशी ही सोशल मीडिया आहे. आपल्या आपल्या माया बहिणीला बायकायला जपून ठेवा रे बाबा. कर सांगायले. आणि तुम्ही बी असं करू नका पुन्हा संग. चुकीचं आहे का? माणूस काहीतरी मनोरंजन करायला या तर तिथं बी फाटक्यात पाय घालायलेत लोक. पूर्ण आयुष्य गेलंय वदवदीत, पूर्ण आयुष्य. आता कुठंतरी जरा झालंय, थिराला लागलंय जरा. जरा शिक्षणाचे ह्याचे खर्च पाणी, म्हणजे वही नाही तर पेन आहे तर वही नाही, वही आहे तर पुस्तक नाही, काय काय लयच कुठाने असते तर लेकरायची. आता शाळा बिळा लेकरायच्या थांबल्यात, झाले शिक्षण, लागलेत मार्गाला. आता उलट पैसे यायलेत त्याचे. म्हणून आता जरा रिलॅक्स जीवन जगायचं. तर ही मधात काय नाही माझ्या संग लग्न कर. मला तर का नाही हसू बी यायलं पुन्हा लय पुन्हा हसू बी यायलं. मग म्हणजे आमच्या घरात चर्चा करून लय हसायला पुन्हा माहिती आहे का. जाऊ का मग? माय खरंच किंवा चला बाय.